ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु श्वास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवनार घडो माझिया हातुनी देश सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हंसाला दुधीला कुरोयाला कुरोयाला आधी पोरी पोरी निरुनी आधी पोरी निरुनी गेल्या गरवा पुंजाया गेल्या गरवा पुंजाया। सभेच्या नावाने संपन्न होत असलेला हा भोजन समारंभ जवळपास निमंत्रण दिल्याप्रमाणे सर्वच कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद देत अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग या कार्यक्रमात नोंदवलेला आहे। सहदेव प्रतिष्ठान असेल, करते असतील, आमचे मित्र असतील, सर्वजण उपस्थित झालेले आहेत। कामशेत गावातील हिंदू समिती असेल, त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आपल्या कुटुंबासोबत आले आहेत। आम्हाला अतिशय उपकृत करणारा हा तुमचा सहभाग आहे। खरं तर या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्वच शिक्षक असतील, शिक्षक कर्मचारी असतील, यांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत, त्याचा आपण परिपाक या ठिकाणी पाहत आहोत। या कार्यक्रमाची संकल्पना, कार्यक्रमाचं नियोजन असेल, सर्व मार्गदर्शन असेल आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय वाडेकर सर यांनी केलेलं आहे।
समाजातील सर्व घटकांशी जोडण्याचं शाळा, विद्यार्थी आणि समाज या तिन्ही घटकांचं एकत्रीकरणाचं निमित्त साधण्यासाठी या कार्यक्रमाचं शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आलंय. शाळेने अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम पहिल्यांदा या मावळ तालुक्यामध्ये माझ्या जीवनामध्ये पाहत असताना आज मी या शाळेच्या सर्व शिक्षक असेल, व्यवस्थापक असेल, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जो माता शबरी मातृहस्ते भोजन कार्यक्रमाचं नियोजन केलं, खरोखरच अप्रतिम असं नियोजन. आणि कुठंतरी सामाजिक देणं लागतो आपण या जाणीवेतून या विद्यार्थ्यांसमवेत हा उपक्रम करताना अतिशय आनंद वाटतो आहे. आणि इथं येऊन मुलांसोबत वेळ घालून खरंच खूप छान वाटले आणि धन्यवाद. आणि सर्व मुलं आमच्यामध्ये मिसळून गेलेत. आम्हालाही आमच्या लहानपणाची जाणीव झाली. मी पुन्हा एकदा या संस्थेला खूप धन्यवाद देईल. उपक्रमांची खूप गरज आहे की ज्याच्यामध्ये कुटुंब आणि विद्यार्थी जोडून एक जे नातं निर्माण होते ते खरोखर एक आदर्श समाज घडवण्यासाठीचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला आमच्या क्लबतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आश्रम शाळांवरती जेव्हा जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा मला प्रकर्षानं अनुदानित आणि विना अनुदानित शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये ही शाळा अतिशय छान वाटते. आणि यापुढे शाळेने मला कोणत्याही हक्कानं काम सांगावं, मी तो शासन दरबारी मंत्रिमंडळामध्ये असेल, आमची टीएससीची जेव्हा बैठक असेल तेव्हा मी 100% ते पहिलं प्राधान्याने या शाळेचं काम करत. एक जेवण बनवून घेऊन जाणं, तर जेवण तर दररोजच सगळेच खातात, परंतु आज ज्या भावनेने त्यांनी बनवून आणले ते खूप महत्वाचं होतं. आणि आज हा उपक्रम शाळेच्या माध्यमातून आपल्याला करता आला त्याबद्दल किती ऋणात राहावं आम्हाला हे कळत नाहीये. आणि मी शाळेचं खरंच मनापासून आभार मानतो की आपण हे माता शबरी मातृहस्ते भोजन हा कार्यक्रम संपन्न केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. त्यांचे मित्र मार्गदर्शक श्री पवार सर या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत आलेले आहेत. तर सरांना मी विनंती करू त्यांनी या कार्यक्रमाविषयीचा आपला अभिप्राय नोंदवावा. मी पंडित नेहरू विद्यालयाचा उपशिक्षक आहे. आश्रमशाळेतली मुलं अशी असतात की त्यांना ते पालकांपासून दूर असतात, त्यांना घरचं किंवा आईवडिलांचं महत्व खूप असतं. आणि अशा मुलांच्या बरोबर आज आम्हाला वेळ घालवायला मिळाला त्याबद्दल त्यांनाही असं मुलांना वाटलं की आज आमचे पालक आम्हाला भेटलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलवून उपकृत केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इतकी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि शबरी माता जी आहे ती रामाला बोरं देत आहे. कार्यक्रमाचं नियोजन खूप अप्रतिम होतं. मी सर्व संयोजकाला आणि आश्रमाच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देते. माझ्या मुलीचं शिक्षण पण या ठिकाणी झालेलं आहे. 8वी ते 10वी माझी निशा मुलगी आहे, तिचं शिक्षण इथं झाले आणि आता ती IT जॉबमध्ये पंडित नेहरूला शिक्षिका झालेली आहे. खरं तर आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला शबरीचं भाग्य मिळवून दिलं, याच्याबद्दल खूप मनापासून आभार. आज या मुलांच्या बरोबर बसून जेवताना वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळाला. नेहमी आपण आपल्या कुटुंबाच्या परिघात असतो, परंतु आज तुम्ही आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचा परिघ खूप मोठा केला की ज्याच्यामध्ये हे सगळे 250 कुटुंब आणि हे सगळी मुलं सामावली गेली. हा केवळ मुलांवर नाही तर आमच्यावर सुद्धा एक मोठा संस्कार या शाळेनं घडवलेला आहे. त्याच्याबद्दल खूप मनापासून मी धन्यवाद देते. आणि अशा उपक्रमांमधनं सहभागी व्हायला आम्हाला कायमच आवडेल. संयोजनाचं विशेषत्वानं कौतुक करावंसं वाटतं की काय काय अडचणी येतील याचा आधीच विचार करून खूप बारकाईनं अनेक दिवसापासून केलेलं संयोजन आहे. त्यामुळे सगळाच कार्यक्रम खूप आखीव रेखीव आणि अत्यंत सुंदर आनंददायी असा झालेला आहे. संयोजकांचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज असं वाटलं की आमच्या आई वडिलांनीच आमच्यासाठी खूप काही करून इथं आमच्यासाठी आज डबा घेऊन आलेत. आज या मातृहस्ते भोजनाचा आनंद आम्हाला घ्यायला मिळाला आणि ते आम्हाला खूपच आवडलं. माझ्यासोबत जे म्हणजे आजोबा होते त्यांनी हे समजावून सांगितलं आणि मग त्यांच्याकडे पाहून मला असं वाटलं की यांचे वय झाले तरी ते पर्यटन करतात, समाजासाठी काम करतात. मग आपण तर तरुण आहोत ना, मग आपणही ते केलं पाहिजे. आज या मातृहस्ते भोजनातून मला हे समजलं आणि हा मातृहस्ते भोजनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. धन्यवाद. या शाळेला खूप खूप धन्यवाद. आणि नुसतंच
या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला बोलून जी असा उपक्रम झाला, असं हे जे विद्यार्थी आहेत त्यांना आमच्या घरी पण न्यायचा उपक्रम ठरवावा, जेणेकरून त्यांना घरी पण पोहोचण्याचा असं देता येईल आणि एक अजून एक आदर्श उपक्रम होऊ शकेल. धन्यवाद. या उपक्रमामुळे आम्हाला आज म्हणजे अजून 4 मुलांच्या माता होण्याचा आणि पिता होण्याचा सन्मान जो झालाय तो अतिशय कौतुकास्पद आहे. तो असते भोजन आईच्या मायेने खाऊ घालण्याचा जो आनंद होता तो मला मिळाला. किंवा जी ही कल्पना आहे त्याच्यामध्ये आम्हालाही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एक संधी मिळाली आणि यापुढे कायमच या कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय भक्ती असा उपक्रम शाळा राबवते. आजची संध्याकाळ धन्य झाली असंच मला म्हणावं असं वाटतंय. आणि मी शाळेला भेट दिली तेव्हा प्रत्येक वर्गाच्या म्हणजे फुलांची नावं दिलेली आहेत वर्गावरती, हे वैशिष्ट्य वाटलं मला. त्याशिवाय कॉम्प्युटरचा वर्ग अतिशय सुंदर होता, पहिलीपासून कॉम्प्युटर शिकवला जातोय. दुसरी गोष्ट म्हणजे जे स्मार्ट फळे होते ते बघून पण मी धन्य झालो. मी पण तो हाताळण्याचा आनंद घेतला. धन्यवाद. खूप खूप ज्या प्रेमाने ज्या स्नेहाने या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे तो पाहून खरोखर मन अत्यंत आनंदून गेलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला मी या ठिकाणी सेवाराम ट्रस्ट परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरं पाहता आम्ही भाग्यवान आहात की या कार्यक्रमाची संधी आम्हाला मिळाली. कारण अण्णांच्या छायेत जे वृक्ष मोठा झालेला आपण पाहतो त्याच्या आज आम्ही सावलीत आलो. यामुळे आम्हाला आमचं जीवन कृतकृत झाल्यासारखं वाटतंय. सुरुवातीलाच आल्यानंतरचं नियोजन पाहिलं आणि थक्क झालो आम्ही की अगदी वॉचमॅन पासून रजिस्ट्रेशन पर्यंत असेल किंवा थंड पेय देण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अतिशय नियोजनपूर्वक पूर्ण केलेल्या होत्या. त्याचबरोबर आम्हा सर्वांना एक माता शबरी होण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचं संयोजन तर छान आहेच, पण त्याचबरोबर डुमरे सरांचं सूत्रसंचालन अतिशय भावलं. खूप खूप धन्यवाद. सर्व महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज एक नाही असंख्य मुलींची माता झाले, खूप छान वाटलं. असंच तुम्ही दरवर्षी हा प्रोग्राम घ्यावा अशी विनंती आहे. कामशेत या शाळेच्या वतीने माता शबरी मातृ हस्ते भोजन हा उपक्रम या ठिकाणी पुणे जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा असा हा उपक्रम, अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या शाळेने घेतलेला आहे. आम्हाला महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा यांनी आम्हाला माता शबरी मातृ हस्ते भोजन या कार्यक्रमाला बोलवलं. त्याबद्दल आमच्या सगळ्या एकी महिला अधिकार संघटनेबद्दल कडून सगळ्यांना आभार आहे. आणि येण्यापूर्वी आम्हाला सगळ्यात ह्यांनी विचारलं मला नाही का माझ्या सगळ्यात भगिनींनी महिलांनी की नक्की काही काय कार्यक्रम आहे. म्हणजे चला आपण गेल्यावरती कळेल. मग इथे आल्यानंतर त्यांनाही इतकं कौतुक वाटलं की व्यवस्था इतकी सुंदर होती, सगळा उपक्रम खूप छान होता. आल्या आल्या मुलींनी नाव नोंदणी खूप छान घेतली. नंतर थंडगार सरबत दिला, बसण्याची व्यवस्था केली, छान डान्स झाला, सुंदर अशी शबरी आणि रामाची रांगोळी काढली. असा खूप आणि एका मुलीची नाही आम्हाला सगळ्यांना खूप अशा भरपूर मुलांची माता बनलेल्या मिळाले. त्याबद्दल मनापासून आभार. या कार्यक्रमात सहभागी होऊन आणि या मुलांमध्ये गप्पा मारून त्यांच्याशी त्यांची जवळीक साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन खूपच छान वाटले आम्हाला. आणि या मुलांचा प्रतिसाद देखील एकदम उत्तम होता, म्हणजे जसं घरचेच आहेत ते. आणि मी एक प्राध्यापिका असल्या कारणानं मलाही माहिती आहे की मुलांची जी काही मनस्थिती असते घराच्या बाहेर राहून ती कशी असते. आणि या मुलांमधून बसून मला हे जाणवलं देखील नाही एवढा छान प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे.
आपण जो उपक्रम घेतलेला आहे आणि जसे सह्याद्री प्रदूषणचा उपक्रम करतात त्याच्यात हा आगळा वेगळा उपक्रम होता. तसेच आपण जो आई जशी मुलांना शिकवण देते तसंच हा एक शिक्षक मुलांना शिकवण देतो. पण हा एक वेगळा उपक्रम आहे. धन्यवाद. तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आला म्हणून आम्हाला खूप आनंद झाला. पुन्हा परत कार्यक्रमात यावे असे मी नम्र विनंती करते. धन्यवाद.